श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. आज मी तुम्हाला आपल्या स्वामी आई या चॅनलमध्ये एका स्वामी भक्ताईचा डोळ्यात पाणी आणणारा, प्रत्येकाच्या अंगावरती रोमांच उभी करणारा स्वामी सेवेतील अत्यंत अद्भुत असा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. जेव्हा आपण स्वामी सेवेत जेव्हा आपण स्वामींची सेवा करू लागतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रत्येक अशक्य असणारी गोष्ट कसे शक्य करतात हे आज तुम्हाला आपल्या अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे काही व्हिडिओ बनवेल त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भक्तांनो, आपला आजचा अनुभव आहे सांगलीतील स्वामी भक्ताई शोभा फुले यांचा. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईच्या शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी शोभा फुले आणि सांगलीमधून आहे. आज मी प्रत्येक स्वामी भक्ताला माझ्या आयुष्यात घडलेली ही चित्तधारक घटना सांगत आहे. खरं तर मी खूप लहान होते जेव्हा मला श्री स्वामी समर्थ प्रसन्न झाले आणि तिथून मी स्वामींच्या सेवेत आहे. माझ्या घरच्या अवतीभोवती संख्या ठिकाणी जास्त औदुंबराची झाडे आहेत. माझ्या घराच्या पाठीमागे अगदी पूर्वीपासून एक मोठा औदुंबर आहे आणि त्या औदुंबराचे फळ देखील अत्यंत गोड. लहानपणापासून मी त्या झाडाला असणारी औदुंबराचे फळ जमा करायचे आणि फळ मी कधी खायचे तर कधी जमा करून त्याच्यासोबत खेळायचे. मात्र त्या दिवशी गुरुवार होता. औदुंबराचे फळ जमा करत असतानाच मला त्या औदुंबरजवळ काहीतरी चमकताना दिसले. बरोबर मी तेव्हा पोचवीत होते आणि मग मी काय आहे हे पाहण्यासाठी गेले होते. तिथे मला मूर्ती दिसली. मी ती मूर्ती घेऊन घरी गेली. ती मूर्ती मी आईबाबांना दाखवली आणि तेव्हा आईबाबांनी सांगितले की ती मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराजांचे आहे. मग तिथून अगदी त्या दिवसापासून मला स्वामींचा वेड लागला. मी स्वामी जप करू लागली. मी नामस्मरण करू लागली. जमेल तशी महाराजांची सेवा मी करू लागली. त्यांचा काहीच दिवसात अक्कलकोटला जाण्याचा योगही आला आणि अगदी महाराजांनी आम्हाला अक्कलकोटलाही बोलावलं आणि मग तिथूनच माझ्या स्वामी सेवेलाही सुरुवात झाली. खरे तर आयुष्यात नेहमीच माझ्या पाठी स्वामींची कृपा होती, त्यामुळे सगळं चांगलं आणि सगळं उत्तम होतं. अशातच हळूहळू वय वाढत गेलं. आता माझं वय 20 वर्ष झालं आणि माझ्या घरच्यांनी माझे लग्न ठरवायला लावला. 2 चांगली स्थळं आली होती, त्यामुळे बाबांनी तिथे लग्न करू या असं ठरवलं. पण आधीपासूनच एक मुलगा खूप आवडायचा आणि माझ्या त्याच्यावरती खूप प्रेम. मग मी त्याच्याशी लग्न करेल असा हट्ट धरला. पण आमची पत्रिका जुळत नव्हती. आमचे ग्रहही जुळत नव्हती. ज्योतिषांनी आधीच सांगितलं, लग्नात विघ्न नाही, खूप मोठी धोका आहे. त्यामुळे घरच्यांचा विरोध, पण मी हट्ट सोडला नाही आणि शेवटी मी सर्वांना स्वामीवर ती विश्वास ठेवायला सांगितला आणि मग माझ्या घरच्यांनी माझा निर्णय स्वीकारला. लग्नाला होकार दिला. लग्न झालं. बघता बघता 1 वर्ष होत आलं. सगळं छान उत्तम होतं. त्या दिवशी लग्नाचा पहिला वाढदिवस. तो दिवस खरं तर मनात मी खूप साठवले होते. घरी छोटासा डेकोरेशन केलं होतं
केकही आणलं होतं. सगळं काही मी स्वप्नाप्रमाणे ठरवले, पण त्याच दिवशी अचानक माझ्या आयुष्यात खूप मोठा घात झाला. नेमका लग्नाच्या दिवशी माझ्या पतीचा ऑफिसमधून घरी येताना मेजर ॲक्सिडेंट झाला, ज्यात त्यांचे मेंदूला जखम झाली. डॉक्टरांनी त्यांच्या व्हेंटिलेटरवर ठेवलं. काही गॅरंटी नव्हती. आता मला काय करावे ते सुचत नव्हते. तेव्हा मात्र मला त्या ज्योतिषीचे शब्द आठवू लागले. मात्र आता वेळ निघून गेली. आता विचार करून काहीच फायदा नव्हता. मी स्वामींना विनवणी करत होती. मी स्वामीकडे अगदी भीक मागत होती. सलग 5 दिवस उलटले. मात्र माझे पती हे कोमातच होते. त्यांना लावलेले व्हेंटिलेटर मशीनही अजूनही तशीच होती. 5 दिवस पूर्ण झाले. 6व्या दिवशी गुरुवार होता. मी स्वामीसमोर सकाळी उठून खूप रडले. अगदी 11 गुरुवार निर्जल व्रत करेल असेही स्वामींना सांगितले. स्वामीसमोर नारळ ठेवला, संकल्प केला आणि तितक्यात आमच्या आजूबाजूला राहणारे शेजारचे लोक एक एक करत आमच्या घरी येऊ लागले. बघता बघता जवळपास 45 ते 50 लोक घरच्या अवतीभोवती जमली. मला काहीच समजेना. लोक जमत आहेत. तेव्हा माझं वय फक्त 21 वर्ष होतं. कमी वयात म्हणजे लहान वयातच माझं लग्न झालं होतं. त्यामुळे तशीच समजली देखील मला थोडीशी कमी छोटी. मग घरात रडारडी सुरू झाली. त्यानंतर मला समजून चुकलं की आपल्या आयुष्यात आपल्या घरात खूप मोठा आघात झाला आहे. मग माझ्या जाऊबाईने मला सांगितलं, आपले भाऊ गेले. पण हसू तिला. सहज म्हटले तोंडावर, असं अभद्र काढू नको. स्वामी असताना असे काही होणार नाही. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आपल्या घरावर कधीच संकट येणार नाही. स्वामी असे होऊ देईल का? असे तिला सांगितले आणि ती रडू लागली. त्यांच्या काहीच वेळात माझी आई, माझी मोठी बहीण, माझे पप्पा, माझी वहिनी सगळे जमा झाले आणि मग ते देखील माझ्यासमोर उभे राहून खूप रडू लागली. मला स्वामींची खूप राग आला, कारण मला कळून चुकले. इतकी लोक जमली आणि सगळे रडतात म्हणजे आज माझा पतीचे प्राण गेले. मी काहीच बोलले नाही. फक्त डोळ्यात, मनात सगळीकडे एकच गोष्ट होती, ती म्हणजे स्वामी राग. कारण स्वामीवर मी अतोनात विश्वास ठेवला. स्वामींवरती अतोनात श्रद्धा ठेवली. मनापासून मी इतकी वर्ष सेवा केली. शेवटी माझ्या आयुष्यातही अशी आली. त्या रागाने स्वामींची मूर्ती उचलली आणि मग घराच्या मागे जिथे पेटत असलेली चूल होती, त्या चुलीत म्हणजे पेटणारे अग्नीत मी स्वामींची मूर्ती सहज अगदी टाकून दिली. मी स्वामींना म्हणाले, आज या घरातून आपण तिघांनी एकत्र जायचं. आता आधी तुम्ही, त्यानंतर माझे पती आणि मग त्यानंतर मी स्वामींना नको नको ते बोलू लागले. स्वामींना मी दोष देऊ लागले. या सगळ्या गोष्टीत मी स्वामींना जबाबदार ठरू लागली. ती मूर्ती, स्वामींची मूर्ती अग्नीत जळत होती, मात्र अजूनही जशीच्या तशी होती. स्वामींची मूर्ती मी अग्नीत टाकली, मात्र त्यानंतर ती उजळून दिसू लागली. एक वेगळाच तेज हा स्वामी मूर्तीवर होता आणि ते तेज माझ्याकडून बघून हसत होते. मला काहीतरी वेगळं जाणवलं. मी काही वेळात पुन्हा येऊन त्या पेटणाऱ्या अग्नीत पाहिलं. फक्त 8 मिनिट झाले असतील. त्या वेळात एक मोठी आश्चर्याची गोष्ट घडली. ज्या अग्निस्वामीची मूर्ती सोडली की मूर्ती मात्र व्यवस्थित, अगदी तेजोमयी असणारी, सर्वात लोकांवरती आपला तेज टाकवणारी ती स्वामीची मूर्ती ही अग्नीतून अगदी व्यवस्थित बाहेर आली होती. मला चमत्कार आहे का कळतच नव्हतं. मी त्या मूर्तीकडे न बघता हॉलमध्ये गेले. इथे सगळीच लोक जमा झाली आणि तितक्यातच माझ्या मोठ्या दिरांना त्यांना एक फोन आला आणि तो फोन डॉक्टरांचा होता. डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या गेलेले की पुन्हा परत
आली. त्यांचे श्वासही थांबले होते, त्यांचे प्राणही गेले होते. मात्र काय चमत्कार घडला माहिती नाही, पण त्यांचा डावा पाय अचानक हलला आणि जेव्हा मी त्यांना मशीन पुन्हा लावल्या तेव्हा त्यांचे गेलेले ठोके पुन्हा परत आले. डॉक्टर म्हणाले, हे खूप मोठे मिराकल आहे. काय आहे हे माहिती नाही, पण आज तुमच्या श्रद्धेने या विज्ञानाला हरवले आहे. माझे धीर जसे होते तसे निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ माझा भाऊ आणि माझे पप्पा देखील गेले. त्यानंतर 24 तासात माझे पती हे व्हेंटिलेटरवरून नॉर्मल झाले. ICU मध्ये होते, मात्र आता व्हेंटिलेटरच्या मशीन काढल्या होत्या आणि त्यांच्या हालचाल जाणवत होती. 1 महिना हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि त्यांच्यानंतर त्यांचं डिस्चार्ज झाला. डॉक्टरांनी माझ्या पतीला तब्बल 1.25 महिन्यानंतर घरी सोडले. ज्या दिवशी माझे पती घरी आले त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्मदिवस म्हणजे महाराजांचा वाढदिवस होता. त्या दिवशी माझे पती घरी आले. खरं तर आता मला ती गोष्ट आठवली. खूप त्रास होता, पश्चाताप, मी स्वामीवरती अविश्वास दाखवला. पण सगळे सांगतात जसा आमच्या कुंडलीतही होतं, सगळं काही तसा घडून आलं होतं. यमही आला होता. माझ्या पतीचे प्राण गेले होते, मात्र त्या यमालाही स्वामींनी माघारी पाठवले. माझ्या गेलेल्या पतीचे प्राण हे फक्त आणि फक्त स्वामी पुन्हा परत आणले. जे दुःख, जे सुख कदाचित माझ्या आयुष्यात नशिबात नव्हते, ते सुखही महाराजांनी मला पुन्हा दिले. आयुष्यात कितीही स्वामी सेवा केली किंवा कितीही केलं तरी स्वामीस हेरून कधीच भेटणार नाही. स्वामींची ही कृपा, स्वामींची माया मी कधीच विसरू शकणार नाही. त्यानंतर मात्र मी स्वामींची जी मूर्ती पुन्हा देवघरात ठेवली आणि आज प्रत्येक दिवशी मी आणि माझे पती जोडीने स्वामींची सेवा, आराधना सर्व काही एकत्रित करायचो. एका क्षणाला मी अविश्वास दाखवला. खरे तर स्वामी माझे परीक्षा घेत होते. मी नापास झाले, पण तरीही स्वामींनी साथ सोडला नाही. स्वामी साथ दिले आणि आयुष्य मला पुन्हा परत दिली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त अत्यंत अद्भुत, फौजावरती दिखावा करणारा, अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवर शेअर करा आणि पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.